नागपूरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। नागपूरमधल्या दाभा परिसरात स्कूल बसनं एका कारला धडक दिलेली आहे। शाळकरी मुलांनी भरलेल्या बसच्या चालकाने बेदरकारपणे गाडी चालवताना कारला धडक दिलेली आहे। कारमधून दाम्पत्य आपल्या मुलासह प्रवास करत होते। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बसमधली मुलं आणि दाम्पत्य हे सुखरूप बचावलेलं आहे। दोन्ही वाहनांचं या अपघातात मोठं नुकसान झालेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्याम देशकर यांनी। पाहूया। नागपूर शहरातील दाभा परिसरात बुधवारी बसने एका कारला धडक दिली। त्या कारमध्ये दाम्पत्य बसले होते। दाम्पत्य आपल्यासोबत या ठिकाणी आहे। मॅडम काय सांगणार, कशी घटना? ॲक्च्युली ना 21च्या दरम्यान छोटा माझा नातू आहे मुलीचा, त्याला घेण्यासाठी शाळेतून जावई आणि मुलगी येत होते। क्रेटा गाडी होती। क्रेटा गाडी सारथी पब्लिक स्कूलकडून येते। ती येता येता कॉर्नर जो आहे त्या कॉर्नरवर गाडी थांबवली। म्हणजे समोरून एक DPSची गाडी येताना दिसली। ती DPSची गाडी खूप फास्ट येत होती। त्या गाडीमध्ये सुद्धा छोटे छोटे नर्सरीचे 10 ते 11 मुलं होते। त्यामुळे तसं ती येताना दिसली तसंच ती गाडी साईडला घेतली की जेणेकरून ही गाडी अशी कॉर्नरनी निघाली पाहिजे। पण त्या गाडीवर त्या वाहन चालकाचं नियंत्रणच नव्हतं हे मुलीच्या लक्षात आलं आणि तिने ओरडली की ही गाडी आपल्याला बाजूला घ्यायला पाहिजे। पण काही सेकंदचा अवधी न देता ही गाडी सरळ येऊन त्या क्रेटावरच येऊन धडकली आणि त्याच्यामध्ये क्रेटामध्ये पण 2 लहान मुलं होते। एक 3 वर्षाची मुलगी होती, 3 वर्षाचा मुलगा होता आणि एक 1.5 वर्षाची मुलगी होती। जबरदस्त धडक इतकी जबरदस्त होती, खूप मोठा आवाज झाला। त्यामुळे सगळे लोक धावले आणि लोकांना दिसलं एकदम की खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे। सगळे लोक धावून त्या कारमधूनही सगळ्या आमच्या मुलांना काढलं त्यांनी। त्यानंतर त्या DPS स्कूलच्या बसमध्ये पण जे मुलं होते त्या मुलांना पण फटाफट सगळ्यांनी बाहेर काढलं, त्यांना बसवलं, त्यांना बिस्किट वगैरे खाऊ घातले। मुलं थोड्या दूर अंतरापासूनच अतिशय किंचाळतच होते। म्हणजे त्या वाहन चालकाचं नियंत्रण नव्हतं, तो खाली पाहून गाडी चालवल्यासारखा चालवत होता। त्यामुळे हा फार मोठा ॲक्सिडेंट घडला आणि स्पीड पण खूप जास्ती होती। आम्ही वारंवार सांगतो की हा जो रस्ता आहे आशादीप सोसायटीकडे जाणारा दाभा चौक ते आशादीप सोसायटी, साई मंदिर, हा जो गावातून येणारा मेन रोड आहे तो अतिशय लहान आहे आणि वारंवार आम्ही सांगतो की या रस्त्याने वाहनं जी ये जा आहे ती इतकी स्पीडनी असते। एकच बस नाही, या सगळ्या स्कूलच्या बस, 2 व्हीलर हे सगळेच इतके जबरदस्त स्पीडमध्ये जातात की म्हणजे या ठिकाणी असं काही कधी होऊ शकतं। आणि या पॉईंटवर याच्या आधी पण स्कूल बसचे ॲक्सिडेंट झालेले आहे, पण हा जबरदस्त ॲक्सिडेंट हा एवढा मोठा पहिल्यांदा झाला। नशीब की यामध्ये कुणाची जीवितहानी झालेली नाही, अन्यथा फार मोठा अनर्थ टळला। कारण स्कूल बसमध्ये पण लहान लहान मुलं होते, कारमध्ये पण लहान लहान मुलं होते आणि यामध्ये म्हणजे देवाची कृपा म्हणायला पाहिजे की एवढा मोठं ॲक्सिडेंट होऊन दुखापत किंवा इजा कुणालाही झालेली नाही आहे। सुदैवाने सगळे बचावले आहे। पण यापुढे अशा घटना घडू नये यासाठी मात्र आपण कुठल्या तरी उपाययोजना करणं फार गरजेचं आहे। वारंवार सूचना देऊन, एक तर गावातून येणारा रस्ता खूप लहान आहे, एक 2 व्हीलर आणि एक गाडी अशी सुद्धा तिथनं जात नाही। ज्यावेळेला डबल गाडी जर जात असेल तर बऱ्याच वेळा लोकांचे भांडणं सुद्धा होतात गाड्यांचं जाण्यासाठी आणि तरीसुद्धा याच रस्त्याने सर्व स्कूल बसेस या इथूनच खूप मोठ्या स्पीडनी जात असतात आणि यासाठी कारवाई करावी ही आमची सगळ्या नागरिकांची आपल्याला नम्र विनंती आहे। ही घटना नागपूर शहरातील दाभा परिसरात घडलेली आहे। मोठा अनर्थ टळल्याचे या ठिकाणी आपण बघितलं। व्हाईट बंगल्यापासून तर गणेशनगर बसस्टॉपपर्यंत देखील वाहने खूप वेगाने जातात। गेले 2 वर्ष झाले बसेसची मोठ्या प्रमाणात तक्रार येत आहे। असे अपघात होऊ नये याकडे जी शाळा आहे त्यांनी वाहन चालकावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। देशोन्नती न्यूज करिता मी श्याम देशकर, नागपूर।